निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वविबळ पाठीशी नित्य आहे रे मना, नित्य आहे रे मना. जय शिवदत्त श्री स्वामी समर्थ महाराज. श्री स्वामी हॅलो समर्थ ताई. ताई, खूप दिवसाने फोन आला तुमचा. हो काय बाय माणसाला कामच खूप असतात. खरंय. आता तर त्याच्या डबल उन्हाळ्याचे टेन्शन दिवस ना, असतात. मसाले पापड कुरडया. नाही ते नाही बनवत मी, विकत घेते, आता होत नाही ना. बरोबर बरोबर. हम्म. काय आहे अनुभवला वेळ. ताई? हो. हो गुरुदेव दत्त. श्री गुरुदेव दत्त. बोला बरेच ताई. दिवस झाले हो ना, खूप हम्म. साठले अनुभव. अरे वा, सांगा ना मग ताई. हो ना, मलाच तुमच्या उशीर अनुभवांची झाला. सगळे वाट बघतात. मलाच उशीर झाला ना, हा खूप उशीर झाल्याबद्दल. हा 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 हो ना. हा. आज काय? बरं, आज मला उपवास असून मी जेवली नाही, म्हटलं आधी अनुभव घ्यावा, पण झालं माझं जेवण उरकलं. अरे वा वा, बरं झालं. हा. हा म्हटलं नाही, आज काही करून सांगितलं पाहिजे. हा हा. तुमच्याशी बोललं की मला 2 दिवस फ्रेश वाटतं. करत जा ना हा. अनुभव शेअर. आणि सारखी सेवा चालू असते ना, हो मग हो. संकट तेवढे येतात. नाही, पण तुमच्यावर स्वामींची खूप कृपा आहे ताई. कृपा आहे बरं का, मला कुठलंच म्हणजे असं मी टेन्शन घेत नाही एवढं. हो हो. पण पोथी चालू केली की माझं कुठल्या कुठं पळून जातं टेन्शन. हा, हे हा, आता अगदी पोथीच बरोबर आहे. चालू हे होती, म्हटलं सगळ्यांनी चालू करावी. हा, आता 9 वाजता कंप्लीट पोथी झाली. हो. स्वामी चरित्र हा 21 हा हा. अध्याय. हा. मग पूर्ण वाचले आज? हा, पूर्ण घेते मी आता. किती हे आजारी होते ना 2 महिने. 2 महिने? हा सर आजारी होते, काय त्यांचं झालं? ऑपरेशन. त्यांचं ते याचं किडनी स्टोनचं ऑपरेशन झालं. अरे बापरे. ते ऑपरेशन झालं, पोट दुखायचं. हा. आणि केळ तर फारच होत, पोटाचं जास्तच होतं. मग नाशिकला नेलं होतं, आयुष्यात होते. मुलीकडे? मुलगीच होती बरोबर. अच्छा. हा हा हा. मला नाही डॉक्टरनी जवळ येऊ दिलं. नाही ना. नाही, शुगर आणि हे ना. बरोबर बरोबर. त्यांनाच त्या रक्तावरच्या गोळ्या चालू होत्या. ओ, मला जवळ जायला सुद्धा नाही सांगितलं. बीपी वाढून गेला हा, असतं तुमचं. आता काही नाही, आता ते क्लिअर झाले. हा, अरे वा. मग त्यामुळेच मला जास्त सेवा वाढवली मी. नाही, बरं केलं ताई. हम्म. मग आता बरी आहे ना तब्येत त्यांची? आता चांगले झाले. अजून काय आलं अनुभव? आता आहे ना, हं. एकदा मी आरती करत होते. ही आता अच्छा. एवढ्यातली गोष्ट आहे. हा हा. आरती करत होते आणि माझी आरती आहे ना, अशी फेकल्या गेली. हातात ना? हो, हातातनं जसं काय कोणीतरी अशी उडवली, बापरे. अशी उडली लांब, 2 फूट लांब बाजूला जाऊन पालथी पडली. ओ, माझी आरती चालू होती, मी कारण मोबाईलवर कसं आरती काय लागली. फेकलं गेलं बरं? तुम्हाला पुढे सांगते ना. हा. म्हटलं देवा, हे काय होऊन बसलं. म्हटलं हे तर खूपच आयुष्य आहे. हो. म्हणजे एखादं घाबरलं असतं, मी घाबरली नाही. म्हटलं देवा, सांगा मला काय झालं. कारण माझ्या मुलीचं मला जास्त काळजी आहे माझ्या. हा हा. हा, मुलापेक्षा मी मुलीची जास्त काळजी करते. मुलगा आहे अरे. देवधर्म जास्त, पण ते मुलगी तिला जास्त काम असतं बाहेरचं. ओ. म्हटलं हे नक्की काहीतरी झालं. हं. आणि मला तुम्हाला सांगते, अर्ध्या तासाच्या आतच मला निरोप आला. म्हणजे निरोप कसं, तिकडनं तिनं फोन केला. हा. अगं मम्मी, मी पडली ना गं गाडीवरून. अरे 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 अरे. लागलं काहीच नाही. अरे वा, बघा हो केवढी ना, मी स्वामींची हसून कृपा आहे. कशी सांगते, तिला काहीच लागलं नाही. अरे वा. पण ती गाडी घेऊन, म्हणजे तिच्यावरती गाडी बापरे. कोणती छोटी, छोटी. 2 व्हीलर. हा हा, ती मुलींना सोडवायला गेली होती. मोठीच नाही ती 4 व्हीलर, पण हा. त्यावेळेस तिनं छोटी नेली होती. अच्छा. पण म्हणे मला समजलं नाही हे काय झालं. मला तर वाटतं बाहेरचा प्रकार काहीतरी असेल, हा. पण आपण ते म्हणत नाही. ती साडी म्हटली लपेटली अशी अंगाला बाई गो. एकदम. असं कधीच होत नाही म्हणे, बापरे. आजपर्यंत कधीच झालं नाही इतक्या वेळ. कारण साडी वापरते ती कधी कधी, हा हा आणि हा. ड्रेसवर पण असते. अच्छा. आणि मग पण ती ताई, गाडी कसं तुम्हाला दाखवून दिलं लगेच स्वामींनी काहीतरी हो झालंय? हो. बापरे. आणि आरती आपली ही चालू होती, मला वाटतं साईबाबांची आरती चालू होती. हो का? हो. बापरे. आणि
म्हटलं आता हे नक्की काहीतरी, देवाला मी नमस्कार केला, म्हटलं काही असेल तर मला लगेच सांगा. थोडस होतच घाबरल्याचं, काहीतरी असल्याशिवाय नाही. हो. आणि मग ती बोलली म्हणे मला ती गाडी उचलता येईना, मला उठता येईना. मग तिथे कसं पालक सोडवायला येतातच ना मुलांना. हो हो बरोबर. हा, मग ते 2-3 जणांनी गाडी बाजूला केली आणि बापरे. साडी व्यवस्थित दे बरंय म्हटली. पण मला बाबा गेले इतके लपटल्यासारखी स्वामींनी झाली. सांभाळलं. हो. सांभाळलं आणि थोडं सुद्धा नाही खर्चटलं, नाही लागलं, नाही गाडी लागली नाही, काहीच नाही. किती कमाल ना ताई. किती कमाल बघा ना. असे खूप अनुभव साठले माझे. आणि मी यावेळेस मला ते आजारामुळे लेट झालं, मला त्यांच्या टेन्शनमुळे मला 8 दिवस ताप आला, मला मेसचा डबा चालू होता. अगो बाई. आणि मग काय करता, मला टेन्शन आलं ना त्यांचं. कारण त्यांना झोपच येत नव्हती. मी केंद्रे दादांना फोन केला हा तर मी नाही केला, त्यांनाच करायला लावला. हा. पण केंद्रे दादा म्हणे पत्ता द्या तुमचा. मग पत्ता पण पाठवला याच्यावर व्हॉट्सअपला, पण केंद्रे दादांनी उत्तरच नाही दिलं. मग परत परत पाठवायचे ताई त्यांना, कारण खूप त्यांना मेसेज येतात, खूप फोन येतात. मग ते आपल्याला कसं, वाटतं कसं काय असे परत परत, मलाच नाही नाही कसं काय परत वाटलं. परत म्हटलं जाऊ करा, दे आता. म्हणजे हा आपला मेसेज वर येतो ना ताई मग. हा, मी म्हटलं त्यांच्या मठातच जावं आता, तिकडे जायचंच आहे फिरायला कधीतरी, यांना घेऊन जाते. हा हा हा. मग मठातच भेटून येऊ म्हटलं. बरोबर बरोबर. आता दुसरा अनुभव. हा हा. दुसरा अनुभव असा, मागच्या आठवड्यात हम्म. अशीच आरती करत होते. ती गगनगिरी महाराजांची आरती चालू होती. हा हा हा. आणि आरती करताना एक फुलपाखरू आतमध्ये आलं. हो. आणि मागचा अनुभव मी साईबाबांचा सांगितला होता ना एकदा, ते साईबाबा बसले उंबराच्या झाडाखाली. हो हो हो. तिथे ते फुलपाखरू जोपर्यंत आरती चालू होती तोपर्यंत त्या आरती सारखा असं गोल फिरत होता. बापरे. हो. कमाल. जोपर्यंत आरती तोपर्यंत ते गोल 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 म्हणजे पूर्ण आरती बंद झाली आणि मग ते बंद झालं, थकून खाली बसलो. बापरे. तर मी बर. मग परत तिथे जाऊन बसले. म्हटलं स्वामी असले तर माझ्या मांडीवर बसतील, पण ते इतकं थकलेलं होतं ते तिथेच खाली बसून राहिलं आणि नंतर मला दिसलंच नाही. अगो बाई. हा, नंतर नाही दिसलं. बापरे. बर. किती छान छान अनुभव येतात तुम्हाला. आणि त्याच्यानंतरच आधीच सांगते आता हे. हम्म. महालक्ष्मी जेव्हा बसल्या होत्या ना, हो 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 तर महालक्ष्मीला आपण जेवण करतो बघा. हो हो पुरणपोळीचं, ज्याच्या घरी असतील ते पुरणपोळीचं नैवेद्य करतात. हो पुरणपोळीचा स्वयंपाक करून सवासना जेवू घालतात. हो हो. अहो, मी कधी जाते नाही हळदी कुंकू घ्यायला, आमच्याकडे नाही बसवत कोणी एवढं. हा तर मला त्या दिवशी म्हणजे जेव्हा पुरणपोळी असते ना, हा हा त्या दिवशी मी ताईकडे होते. हा. पण काय झालं, त्या दिवशी मी जशी काय घरी म्हणजे इथे हम्म. पुरणपोळी केली, अरे पुरणपोळी केली, रांगोळ्या काढल्या, 2 पाट मांडले आणि महालक्ष्म्या साक्षांत येऊन त्या पाटावर बसल्या. बापरे. हो. ज्या दिवशी त्या उठतात ना, त्या पुरणपोळीचा स्वयंपाक असतो, हो हो. आपण त्यांना जेवू घालतो, त्यावेळेस दरवाजातून बरोबर म्हणजे रांगोळ्या सगळं मी केलं होतं. फुलं वगैरे, बापरे. रांगोळ्या उभ्या अशा एकदम दोघी सारख्या अरे वा. येऊन पाटावर बसल्या. बापरे. हा. आणि मग स्वयंपाक मी केला, पण वाढायला ताईनं वाढलं. ताईनं वाढलं. हो का. आमच्या मुलीनं. अच्छा अच्छा अच्छा. हा हा हा. हम्म. म्हणजे आम्ही नाशिकला का. दोघीच होतो. दोघीच दिसत होतो मग. अरे वा. हम्म. मुलगी पण तुमची छान करते हो ताई. हो. नाही, तिला खूपच आवड आहे. अरे वा. खूप आवड आहे. मस्त. आणि मागचा अनुभव तुम्हाला एक सांगितला होता बघा. ती माझ्या मामाचीच मुलगी आहे. तिला पोथी दिली होती बघा मी वाचायला, ती विहिरीत पडली ती. हो 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 हो. तर तिला मी नंतर गेल्यावर, आता तिला साडीच नेऊन दिली चैत्र महिन्यातली. हा. पण तिला मी नंतर विचारलं, तू स्वतः कशी काय वरती आली विहिरीतून? हा. येऊच शकत नाही. हो. म्हटलं तू अर्धच सांगितलं. म्हणे अगं बाई, माझं आंबाड आणि केस सगळं महाराजांनी वरती धरलं होतं. बापरे. हा हा हा. बघा मला आता. तेव्हा तिनं सांगितलेलं घाईत घाई, आणि हे हा. सांगितलंच नाही. मग मी या वेळेस गेली होती ना, हो हो हळदी हो. कुंकू सगळं घेऊन गेले, साडी बिडी. हा. कारण ती देवीच्या रूपात आहे ना, अंगावर येतं. हो. चैत्र महिन्यात 2-3 सवासनी बेतवल्या, म्हणजे हो. आपल्यालाही चांगलं असतं. बरोबर. हा. तर ती म्हणे माझा आंबाडा केस पूर्ण धरलेलं होतं वरती, आणि वर खेचत होते महाराज. बापरे. हा. किती असा कमाल. अनुभव येतो.
तो त्याच वेळेस पूर्ण नाही झाला, तिनं पूर्ण सांगितला नव्हता. बापरे, हम्म. किती कमाल ताई. हो ना, त्यांनी बघा. स्वतः शेअर करायला पाहिजे होता खरा अनुभव. नाही, त्या शिकलेल्या नाही ना. अच्छा अच्छा, हा हा हा. बिलकुल नाही, बिलकुल. अरे बापरे, हा. हा, पण नशिबवान खूप आहे. हो ना, म्हणजे खरंय. पोथी आणि पोथी, आता ते मिस्टर आहे वाचता, ते भाऊच लागतात माझे चुलत. बरोबर, हो. हा, म्हणजे किती मी छान. नंतरच विचारलं ना. हो, किती बरं. छान ताई. असं झाल्यानंतर हे हं. जे 3 पुस्तक आहे आपले स्वामी समर्थांचे, हा. हे मला नवीन घरात इथे राहायला आल्यानंतर तेव्हाच आलेले. हो. नंतर पोथी गगनगिरी महाराजांची आली. बघा, आणि तुम्ही तर गगनगिरी महाराजांच्या आधीच भक्त. हो, तेव्हा ते कसं आलं मी तुम्हाला सांगते. मुलगा मंदिरात गेला. हा. मंदिरात गेल्यानंतर काही त्याचे प्रश्न असतील, त्यांनी विचारले असतील. हम्म. मग तिथल्या सेवेकऱ्यांनी 3 पुस्तकं दिले. म्हणजे ह्या पोथीस स्वामी चरित्र. तर मी आधी परत वाचलेले. ओ, पारायण बरेच वेळा झालेले माझे. बापरे, हा. आणि आता पण बरेचसे झालेले. सर वाचतात, मी वाचते आजारी तर पण पडल्यापासून. करतात. हो, ते पण वाचतात ना. अरे वा. मी तर मोबाईलवर लावते, पण ते तर स्वतः बसतात वाचायला. अरे वा. हा, बघा. मग असं दत्त जयंतीला याला 11 पारायण तरी करतात. 4 करतील, 5 करतील, काय मनात येईल तसं चालू असतं. अरे वा 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 वा. आणि दुसरं एक सांगायचं म्हणजे, हं. ज्याला बाहेरचं असेल ना, हा. आता मीच अनुभव घेतला म्हणून तुम्हाला सांगते. हो हो. शाबरी मंत्राचं छोटं पुस्तक आहे. शाबरी मंत्र, हा. हा, छोटं पुस्तक मिळतं. अगदी बरोबर. 10 मिनिटातच होतंय वाचून, पण इतकं पॉवरफुल आहे ना. मी स्वतः वाचलं ना, तर हा जे असतं ना आपल्या विरुद्ध, हा हा हा. आता हे आम्हाला बाहेरच्या शिवाय ह्याच्या आजारी पडत नाही. बरोबर, हो. हा, तर ती व्यक्ती अक्षरशः हा. पळत होती सुसाट. काय म्हणता. हो, मी तुम्हाला बापरे. आता नाव नाही सांगत, पण माझं पूर्ण माझ्या रक्ताचंच आहे ते नातं. काय सांगायचं आता तुम्हाला. बरोबर बरोबर. हा, वेडी झाली ती, वेडी झाली. हं. बापरे, बघा. अशी सुसट पळते. मी म्हणते कोणाला जर असं असेल ना, त्यांनी ते 10 मिनिटाचंच पुस्तक आहे. हं. फक्त सूर्यनमस्कार करायचे, फूल हा. टाकायचं पाण्यात, सूर्यनमस्कार करायचे आणि मग वाचायला बसायचं. आणि रोज किती दिवस वाचायचं ते. ते आपण संकल्प करायचा, पाणी सोडायचं आपल्या तामणात, पाणी आणि तांदूळ. हा 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 आणि हा. मग आपल्याला किती वेळा होईल, जास्तीत जास्त जर वाचलं ना, तर नायनाटच होत. हो ना. हा, किती त्या छान. व्यक्तीला, कारण मी स्वतः अनुभव घेतला. इकडे पोथी चालू होते, म्हणजे मी मुलांचं नाव घेऊन वाचली. अच्छा, हा. तर तिकडे ती इतकी पळत होती. बापरे. तर मंदिरात जाऊन बसली, म्हणे किती बाया बसल्या, आणि एकही बाई नव्हती तिथे. बघा. आणि तिथून शेजारचं घर आहे, ते आमच्याच मामांचे. हा. दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, दरवाजा उघडा, म्हणे वेडी आली, वेडी आली, वेडी आली. कोणी तिला दरवाजाने उघडला. काय बघा. तुम्हाला सांगायचं, दुसऱ्याचं करून कुठं चांगलं होतं का. नाही होत, खरंय खरंय. हं. तर इतका सोपा उपाय आहे ना हा. अरे वा. खूप सोपा आहे, म्हणजे 10च मिनिटात वाचून होते. फक्त दुसऱ्याचं काही खायचं नाही, हा. कारण ते आपण तर पारायणाला खातच नाही ना. अगदी बरोबर आहे, हो पण हे हो. 10 मिनिटाचं पुस्तक आहे. एवढंच वाचलं, दररोज वाचायचं. देवीला हळदी कुंकू लावून, आणि काळं वस्त्र नाही घालायचं. हा 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 हा. आणि काळं वस्त्र बसायला पण नाही घ्यायचं. आणि अच्छा. देवीचं पूर्ण ते अंबिका मातेचं असतं ना, व्याघ्रंबरी माता, हो हो हो, व्याघ्रंबरी, हा. ही आपली नवनाथांची. हा 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 हा. तो शाबरी खूप छान मंत्र आहे. सांगितलं हो ताई तुम्ही हे. आणि इतका आले माझं बरेच दिवस मनात होतं, कुणाला तरी म्हटलं हे आता आपण याच्यातच अनुभवातच सांगावं, कारण मी फार लोकांचं ऐकते ना, त्रास होतो. हो हो, खूप जणांना होतो तो. आणि मी याच्यामुळेच याच्यातून बाहेर पडली. हो ना. हो, बघा. खूप छान आहे, खूप छान आहे. फक्त दुसऱ्याचं खायचं नाही आणि कुठे गावाला जायचं नाही. आपण अच्छा. जोपर्यंत घरी आहे ना, तोपर्यंत तुम्ही 2-2 वेळा पारायण करा. हो का. अच्छा, हा 10च मिनिटाचं पारायण, 10च मिनिटाचं, फक्त स्पष्ट वाचायचं. हा. बरोबर, हा. खूप छान आहे. नाही, खूप छान ताई. मस्तच आहे आणि तुमचा अनुभव, हा. आता पुढे हं. तुम्हाला एक जुना अनुभव सांगू काय. सांगा ना, तुम्हाला जे योग्य वाटेल सांगा. जुना अनुभव आहे माझा मुलाच्या वेळचा. हा. आता त्यावेळेस कसं काय बाहेरचं होतं की तसंच झालं, मला काही समजलं नाही. माझा तेव्हा जीव गेला होता. बापरे. माझा पुनर्जन्म आहे हा. अरे बापरे, हा. हा, मी तुम्हाला सांगते पहिल्यापासून. हं. तर डिसेंबर महिना होता. हा. मला
हा 9 महिने 9 दिवस. हम्म. तर डिलेव्हरीचा टाइम आला, आता पहिल्यांदा काही समजत नाही. बरोबर. थोडस दुखायला लागलं मी सोमवारी. हा. तर सोमवारी संध्याकाळी 7ला दुखायला लागला. मग हम्म. मी त्याच्यानंतर बाहेर जाऊन आले, कारण ते रानातच राहतात. मग मला तर वाटतं बाहेरचं की काय, मला नाही समजलं. हा हा पण हा असं असे याच्या बाहेर जाऊन नाही म्हणतात, म्हातारी माणसं सांगतात. हा पण मी आले मग मला जसं काही बाथरूमला यायला, पण हा. तेव्हा बाहेरच होती, घरात काही सोय नव्हती. ती बरोबर. आत्ता हो. सोय झाली. हो. बाहेर गेली आली, मग ते थोडं थोडं म्हणता म्हणता 12 नंतर जास्त दुखायला लागलं. हा हा. जास्त दुखायला लागलं, पोट दुखायला लागलं. मग आता खेड्यात कसं डॉक्टर नाही. हो. डॉक्टर नाही, मग ते आमची मामीच होती, मग तीच डिलिव्हरी करायची. अच्छा. हा, ती आली. मग ते सकाळी मंगळवारी सकाळी मी 7ला झाले. हम्म. मुलगा, तो माझा मोठा मुलगा. अच्छा. हा हा तर असं झालं, ते झाल्यानंतर हा. पहिली अंघोळ झाली, पण हा. आई म्हणे परत एकदा अंघोळ कर, म्हणजे तुला अजून फ्रेश वाटेल. बरोबर. हा. तर दुपारी 2ला दुसरी अंघोळ, थोडी झोप झाली. हम्म. मैत्रिणी भेटायला आल्या, थोड्या गप्पा झाल्या, मैत्रिणी भेटून गेलो. एक नणंद आली आमची, म्हातारी आईसारखी आमच्या. हम्म. आणि मग त्या दोघीच माझ्याजवळ हा. म्हणे घे अंघोळ करून. माझ्या असं हाताला पकडलं आई ना, हम्म. म्हणे आंघोळ घालते तुला, धरावंच हम्म. लागतं, कारण रात्रभर तो त्रास मला. आणि हा मग काही नाही, मी अशी 2-4 पावले पुढे गेले बाथरूम पर्यंत, हा. आणि पाठी मागून माझी घडी झाली अशी याच्यासारखी. आपले ओला कपडा कसा असतो आपण हातावर घेतो, हो हो असं हो. असं लुळलुळीत झालं, आणि मी पूर्ण गेली. अय्या. हा, पूर्ण गेली. पूर्ण गेली म्हणजे मला काही नाही, काहीच राहिलं नव्हतं. आईनं मग ते असं का हातपाय धरून गोळा करून असं वरती टाकलं आणि हांबरडा फोडला. म्हणे गेली, म्हणे हिचं काही नाही, म्हणे गेली ती. अय्या. हो ना, मला ते सांगायला कस तरी होतंय. अंगावर काटा येतो. हो. अंगावर नाही, माझा पुनर्जन्म कसा झाला सांगते ना तुम्हाला. मला दर्शन कसं दिलं. हो. बाळंतणीच्या घरात देव येत नाही. हो. मला मी अजून कोणाला सांगितलेलं नाही, मला परवानगीच नव्हती. हा हा. आणि मग आईनं हंबरडा फोडला म्हटल्यावर त्या मैत्रिणी त्या गेल्या निघून भेटून, पण मी कडी लावलेली होती ना आंघोळीला म्हटल्यावर. हो. मग माझी भाऊजाई बाहेरच होती हम्म. मोठी. हम्म. तर तिनं लाथ मारली दरवाजाला, आणि तो दरवाजा तोडला. बर. हा. आणि पळत आल्यानंतर हे दृश्य पाहून माझी वहिनी इतकी जोरात ओरडली आमची, कारण एकमेकावर खूप जीव होता तेव्हा. आई ग. म्हणजे आम्ही परवाची, तिच्याशिवाय मी जेवत नव्हते आणि ती माझ्याशिवाय जेवत नव्हती. अरे वा. सगळ्या गावात म्हणायचे नणंद भाऊजाई निवडून काढावं, 1 नंबर. हो. हो, तिनं तुमचा शिळं खाल्लं स्वभाव तर मी तेवढा शिळं छान आहे खात होते. ताई. हा, तिनं शिळं खाल्लं तर मी शिळं खात होते. तिच्या आधी उठून मी शेणपाणी करत होते. हा, बापरे. कारण मी शाळेत असतानाच मी सगळं काम शिकले. हा हा हा. हा, आणि असं झाल्यानंतर मग ती वहिनी आल्यानंतर जोरात ओरडली, म्हणे देवा, धाव खंडोबाला आवाज दिला. हा. म्हणे खंडोबा, म्हणे माझी एकुलती एक आहे, म्हणे तिला नेल्यानंतर या घरात काय राहिलं. अरे बापरे हा, बाप. आणि पूर्वीचे लोक रागेट होते. माझ्या वडिलांनी आईला तर जगूच दिलं नसतं. हो कशी ना. काय गेली तुला माहित नाही का बाळंतपण कसं करायचं. हो. मग असं होतच ना. हो. मग ते झाल्यानंतर ना, म्हणजे बाई, काय दिसलं वहिनीला? वहिनीला दिसलं नाही. तिनं मला बघितल्याबरोबर म्हणे बाई गेली म्हणे. अरे बापरे. हा, गेली म्हणे. मग ओरडली, खंडोबा धाव. हो. जोरात किंचाळली, खंडोबा धाव म्हणे, हं. एकुलती एक आहे आमची. बापरे. हा, आणि पहा ना आता तो खंडोबा कसा धावला. हं. खंडोबा बाहेरून दोन्हीकडून हात असे दरवाजाला, हा. आणि मला 4 यमांनी पकडलेलं होतं. बापरे. हा, मला 4 यमांनी पकडलं होतं आणि दरवाजात नेलं होतं मला. बापरे. दोघांनी पायाकडं, हो. म्हणजे असं टांगतं, आणि दोघांनी हात पकडले होते. बापरे. आणि मग दरवाजात नेल्यानंतर मला बाहेरून खंडोबा दिसले. हो. खंडोबा दिसले. खंडोबानी दोन्ही बाजूला 2 हात लावून उभे होते. हो. उभे होते तर ते किती मोठे होते तुम्हाला सांगते ना, आकाशाला डोकं भिडलं होतं. बाई गं. हा, आकाशापर्यंत उंच होते आणि सफेद कपडे होते. दिसत होते तुम्हाला? मला तेवढेच दिसत होते, बाकी कुणाचा आवाज येत नव्हता, काहीच नव्हतं. चिमटे घेतले होते माझे, सगळं अंग लाल झालं होतं. बाई गं. कारण मी पूर्ण गेली होती. मग यमांनी आपटून दिलं आणि पळून गेले. बापरे. बघा माझा अनुभव.
आणि मग तेच मला मागच्या वेळेस तुम्हाला म्हटलं माझा मोठा अनुभव आहे. खरंच. आणि काय झालंय, माझं लग्न बी लवकर झालंय 14 वयातच. काय एवढ्या लवकर? मग वडिलांनी ते कसं मैत्रिणींचे लग्न झाले त्या जास्त वयाचे असतील पण मी कधी नापास झालेच नाही ना. हा हा. सर लोक घरी येऊन सांगायचे वडिलांना, म्हणे तुमची मुलगी इतकी हुशार आहे म्हणे, घरी नका ठेवू तुम्ही. बघा. खूप हुशार आहे. मला माझं स्वप्न वेगळंच होतं, मी मोठं कोण काहीतरी होऊन दाखवत. झाल्याच असते आणि तुम्ही खरंच. नाही आता ते शिक्षण अर्धच राहिलं ना, मग मला हे नाही शिकता नाही आलं. मग तेच ना, नाही तर 72चा झालं असतं तुम्ही खरंच. होणारच होते, स्वप्नच होतं माझं. हम्म. 72चा दुष्काळ पडला ना. वडील म्हणे हो. खायला नाही म्हणे घरातून, तिला काय शाळा शिकवायची. मग तुमचं आता वय किती आहे ताई? माझं वय आता 62 चालू आहे ना रनिंग. बापरे, हो का? 14 वयात झालं. त्यांचं जास्त आहे ना, तो हो काळ तसा होता. हो हो, खरंय. त्यांना कोणी म्हणतं तिसरी केली काय. पण हो आपले जुने लोक काय बघतात, सर्व्हिस बघतात मुलीसाठी, हो हो, आहे की नाही. मग खरंय. ते काय आता घरी शेती नाही, असल्यामुळे पूर्वी थोडं असायचं आणि अंतर वगैरे. थोडं घरी थांबावं लागतं. मग ते घरचे जास्तच होते, 11 माणसांचं करायचं आणि 14 वयात करायचं, काय सांगतो बापरे तुम्हाला. बापरे. आता हाय अनुभव सांगते तुम्हाला, 14 वयात करायचं म्हणजे ते सोपं नाही. नाही ना, तेच तर. एवढ्यांच्या भाकरी 25. बापरे बापरे. पातेलभर ते कालवण एवढ्यांना. बाप. कोणी उपाशी नव्हतं राहत, पण ते मला नाही कधी चहाचं याचं चुलीतच जाळायचा तो. हा. कारण मला एकदा सुरू झालं पहाटे उठून काम, की मला संध्याकाळी 11 पर्यंत ते काम करायचं. बाई ग. आणि नाही, बाई माणूस म्हणजे मी अजून तशीच बोलते. मी म्हणते बाई माणूस नसलं ते पर्यंत नको जन्म. बापरे. एवढा त्रास झाला. कारण आई वडील म्हणायचे झालं चांगलं झालं, सर्व्हिसवाला करून दिलं, घर पाहिलं नाही, काय पाहिलं नाही. हम्म. आणि नात्यातलं आहे ना, मामीचे भाऊ आहे, मग काहीच पाहिलं नाही, घरी गेलेच नाही बघायला. हा. मग असं झालं. मग एवढ्यांचं करायचं म्हटल्यावर पाणी किती काही वाद बसा, ते पाणी रांजण भरतच नव्हता. बाई ग. सगळ्यांच्या आंघोळी आपल्याला मिळतच नव्हती. असं इतकं म्हणजे ते जुना काळ होता. बापरे. आणि मग ते वडिलांनी एकदा आणून सोडलं की 15 दिवस दिवस बघायचा, कधी जातो कधी संध्याकाळ होती. आणि मग ते सांगायचं म्हटलं की आपले आई वडील जगणार नाही ना, त्यांनी एवढा खरंय. खर्च केलाय, लग्न काढून दिलं, सगळं केलं, कसे जगतील ते. बरोबर आहे, बरोबर मी आहे. कधीच सांगितलं नाही. आणि काम माझं कोणतं तर घरातलं करून पाणी व्हायचं सगळ्यांचं. माझी नसली बापरे. आंघोळ तरी चालेल, हे इकडेच होते ना संगमनेरला, मी बाई घरी बाई होते, बाई बाई. मला नुसतं नेऊन सोडलं. लग्नाचं निमित्त सगळा खर्च आमचा. बाई असं ग. होतं, तो काळच तसा होता. आणि त्यांचा पगार काय, आता ते लहानपणी आई वडील गेलेले, भाऊचे, हम्म. आणि त्यांची 7 पोरं, म्हणजे सगळे 11 माणसं. बापरे बापरे. आणि मग तेवढं झालं की मग रोजाने जायचं, सारवणं सारवायचे. बाई ग. म्हणजे तो एक छळच झाला म्हणायचं. हो. नाही, एवढीशी सगळ्यांपेक्षा लहान, त्या मुली मोठ्या आहे माझ्यापेक्षा भावाच्या. पुतण्या. त्या खूप मोठ्या आहे, म्हाताऱ्या झाल्यात आता. बघा. त्या उलट त्यावेळेस म्हणायच्या, ताई कसं म्हणायचे, ही चुलती शोभत नाही म्हणे, एवढीशी करून आणली. आता काय सांगायचं तुम्हाला. बाई ग. आणि कुणाला सांगावं हा प्रश्न पडला ना. हो ना. आणि मग सरपणाचे मुळी, परत शेण काढायचं, बाई शेणाच्या ग. गवऱ्या थापायच्या, कधी न पाहिलेलं काम ते. आणि मग ते काम वडील करून तर करून नोकरी नव्हते ना तुमच्या आणि? नाही, वडिलांना लागत होती नोकरी त्या काळातले, काय ते 4थी झालेले होते, पण हा त्यांनी नोकरी नाही केली, त्यांनी शेती केली. हा आणि हा. दुष्काळामुळे आमचं शिक्षण कमी पडलं ना. बरोबर बरोबर. तो काळ तसा होता. हो हो हो. आणि मग संध्याकाळ झाली की कामावरून सुटलं की गौऱ्या वेचायला कुठं जायचं, आमचं डोंगरावर शेत आहे, डोंगर चढून जायचं. बापरे. मग कोणी दिसलं की मला आपोआपच हंबरडा फुटायचा. बाई ग. मी जोरात रडायचे. मग ते म्हातारी माणसं जवळ येऊन बोलायचे की ताई हे दिवस पण निघून जातील, हो हो. समजायचे मला. खरं स्वामी आहेत. आणि तेथून येऊन मग हे यांचा स्वयंपाक सगळ्यांचा, मुली काही करत नव्हत्या, बाई मोठ्या ग. असूनही नव्हत्या करत. बघा. उलट दारापुढे गिरणी असून दळायला हं. दळण द्यायच्या. आणि मग संध्याकाळी भांडे थोडे असले तर वरचे फळीचे सगळे काढून आपटायचे पुढे आणून. बाई ग. आता काय तुम्हाला सांगायचंय, माणूस म्हणतं काय किती दुःख गिळावं. बाई हा, ग. किती दुःख गिळावं. शेवटी एक दिवस भांडण झालं. हं. आणि वडील काय 15 दिवसांनी यायचे.
हा. आणि घेऊन जायचे 2च दिवस. अरे. कारण त्यांना वाटायचं नांदली ऐकव की मेली ऐकव असं जुन्या लोकांचं होतं. हो, म्हणणं होतं आणि पूर्ण. मला वाटायचं सांगावं तर आपले आई वडील जगणार नाही, आई. एकुलती एक आहे ना. बरोबर. आणि मग मी काय केलं, एकदा अशीच किटकिट झाली, त्यांनीच किटकिट केली, मला नव्हतं बोलता येत, मी नव्हती बोलत, हं. मला कारण भीती वाटायची. बरोबर, लहानच ना. हा. आणि मग एकदा भांडण झालं, मी काय केलं, घरातून हंबरडाच फोडून निघाले. मला खूप वाईट वाटलं, हम्म. कारण आईचे 6 तोळे सोनं मोडून लग्न केलं त्यांनी. बापरे. गरीब होती पूर्वी, आता खूप आहे, हो हो पण हो. गरीब होती तेव्हा. आणि खरंय. मग यांनी, आता ते जाव मोठी चांगली जाडी जोडी होती बाई, भीती वाटायची. बाई ग. चहा तर कधी माहितच नाही बापरे. बायकांना, सगळ्या बायकांना माहित होतं. मग ते गुपचूप हात करून बोलवायचे, ती ओट्यावरच उभी राहायची. आणि मग पुन्हा जेवलेली नसली तर जेवण पण द्यायच्या दुपारचं, जिथे कामाला जाईल तिथे मला जेवण मिळायचं, बाई ग. गपचूप द्यायचं. हो ना, किती मी वर्ष काय, होत्या अशा? जास्त वर्ष, मग ते काय टिकण्यासारखंच नसतं. जास्त वर्ष राहिले असते तर मी तिथेच गेले असते. हो. खरंय. मग काय नाही, 5-6 महिनेच काढले, येऊन जाऊन काय केलं मग हा असं. हा हा मधून मधून हे नेऊन सोडायचे. हा. आणि मग मी हंबरडा फोडला आणि पाऊल बाहेर टाकलं दरवाजाच्या, आणि इतका जोरात हंबरडा फुटला आपोआपच. हा. संपलं म्हटलं, आपलं संपलं, इकडे आडन तिकडे विहीर, आता कुठे. बापरे. हा. आता वडील इतके रागात, म्हटले आपण जायचं कुठे. हो. मी आपोआपच म्हणजे असं खाली बघतच नव्हते, मी रडतच सुटली. बाई ग. आमच्या इकडे डोंगर मध्ये आडवाय 2 डोंगर ओलांडून जावं लागतं वडिलांच्या इकडे, पायी हम्म पायीच. हम्म आणि मग मी आमच्या मंदिराचं काम चालू होतं, हम्म. चांगले 25 एक लोक कामाला होते. सगळे बघायला लागले, म्हणे किती त्रास काढला या बाईनं, आज शेवटी तिला घराबाहेर काढलं. बापरे. आणि तिथून निघाले, डोंगरावर गेले चढून, हम्म. आणि तिथे स्मशानभूमी होती. हा. त्या स्मशानभूमी जिथे माणसं जाळतात ना, हो. मी त्याच्यावरच जाऊन बसले. स्मशानात. आणि मग करायचं, जायचं कुठे मी, बापरे. सांगा बरं तुम्ही. आई ग. इकडे कडक स्वभाव आणि तिकडे कडक, म्हटलं त्या मुलीनं जायचं कुठं. कुठे, बरोबर. हा, मी त्या स्मशानात त्या याच्यावर बसले, हम्म. आणि तिथे अचानक एक माणूस उभा राहिला. हा. आणि म्हणे, ताई तुम्ही रडताय म्हणे, पण तुम्ही इथे का बसले, तिथे माणसं जळतात. हम्म. म्हटलं, अहो मलाच, मीच मेलेली वाटते तुम्हाला, माझं काय राहिलंय म्हटलं. बाई ग. मला काहीच नको, मला इकडे नको तिकडे नको, हम्म जाऊ द्या माझं झाड, काही तर जाळतील येऊन. पण हम्म. ते कुणालाच माहित नसतं झालं. हो. मला आहे ना कन्यार खायचं होतं, कन्यार बाजून येत तिथे. म्हणजे काय? मला कन्याराची मुळी खाल्ली की माणूस मरतं, एवढंच माहिती होतं मला. कणेर कणेर. हा. कन्हेर, हा. हा. तर बाजून ते कन्हेर होते, चांगले होते, म्हणजे खालून वडा वाहतो, त्यामुळे ते पाण्याने छान आलेले होते, तेवढंच माहित होतं, मला जगायचंच आई. नव्हतं. आणि बापरे. ते माणसाला, तो माणूस मला दिसला, मी विचारलं तुम्ही कोण आहे. म्हणे हा. ताई तुमचे पाय फुटले, रक्त चाललंय, कारण मी ठेचा खात सकाळी 11ला निघाली ना. बापरे. हा, तर तिथे स्मशानात मला 1 वाजली होती. हो. आणि मग मी म्हटलं तुम्ही कोण, तर म्हणे गाय चरते बघ ना. हा. तर तिथे मला सफेद गाय दिसली. अरे बाबा. सफेद गाय दिसली तर म्हटलं शक्यच नाही, 1 गाय घेऊन कोणीच चारायला येत नाही. हो ते मला देवाच्याच रूपात देवानेच उठवलं. हो. उठवलं, पण मी तिथून पाय 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 परत उंच डोंगर आहे एक, अरे बापरे. इतका उंच आहे का त्याच्यावरून पडलं तर माणूस खाली जर गेलं तर जगणारच नाही. बाई ग. तर तिथे जायला मला संध्याकाळचे 8 वाजले, अंधार पडला. बाई ग. हो, मी ते 8 वाजता त्या डोंगरावर बसली. बापरे. आणि म्हटलं देवा मी जाऊ कुठं आता, बाई ग. हे तर सुटलं. हो. आणि हे तर काय माझा तपासही करत नव्हते, बघा. नुसती कामावली म्हणून नेऊन सोडली, एवढंच केलं त्यांनी, काहीच नाही. 5 रुपये माहित नाही, 12 वर्ष मला बापरे. पगार माहित नाही, का विचारायची हिंमत नाही, मोठे ना. ओ. कसं विचारेल माणूस, बोलतच नव्हते एवढे. हा हा हा. आणि मग त्या डोंगरावर बसली. हम्म. आणि त्या डोंगराच्या उतरून गेल्यानंतर, असा उभा डोंगर आहे, ते उतरायला सुद्धा अवघड आहे, बाई ग. सटकलं की गेलं. कशा आणि काय त्या गेलं तुम्ही? डोंगराच्या खाली माझे वडील राहतात, तिथं शेत आहे. अच्छा. हा. आणि मग मी निश्चय केला अगदी मनापासून, हा. मला काय कुठे जायचं नाही देवा, मला इकडे आडन तिकडे विहीर, हा. मला सामावून घ्या, मी इथून उडी मारणार. बाई ग. 100% म्हणजे मी करणार म्हणजे करणार.
बापरे. कारण गेल्यानंतर वडील मारलं बिरलं तर मला भीती वाटायची, इतके राग येत होते ते. आई ग. मग आणि ते म्हणायचे मी एवढा खर्च केलाय, माझी एकुलती एक लेक, पण सगळ्यांच्या पोरींपेक्षा माझ्या मुलीचं चांगलं झालं. पण मी अरे. काहीच सांगत नव्हते. एका चुलत भावानी पाहिली, मातीची पाटी डोक्यावर लांबून आणायची आणि सारवण सारवायचे. हं, मग त्या भावानी ही आता मामाची मुलगी दिलेली हेच हं, हं, त्यांनी जाऊन सांगितलं म्हणे, बाबाच बोलतात त्यांना सगळे हं, बाबा, हं. म्हणे मुलीचं वाटोळं झालं म्हणे. अरे बापरे. म्हणे तुम्ही काय केलंय? हं, बाबांनी हं, काहीच नाही बोलले. हं. म्हणे बाबा मी अजून एक तुम्हाला सांगतो, याच्यापेक्षा नदीत लोटायला पाहिजे होती. तुम्हाला जड झाली का तुमची मुलगी? तुम्ही बापरे. एकतर लवकर लग्न केलं, तिनं कसं एवढ्या माणसांचं करायचं? बरोबर म्हणे आहे. ओळखूच येत नाही म्हणे ती. बाई ग. डोळे खोलखोल गेलेले, वेळेवर खायला नाही सासूरवास. आणि बापरे. मग त्या डोंगरावरून मला उडी मारायची. त्यांनी हं. सांगितलं, पण वडिलांना आता मग काळजी करतील ना, जास्त नाही सांगितलं. हो मी हो तर हो. एक शब्दही सांगत नव्हते. माझे आई वडील पाहिजे होते मला बाई ग. शेवटपर्यंत. हं, अजूनही नाही. हं, हं, हं. तसं पुष्कळ जेवणापर्यंत झाले अर्धीच. तर भाकरी बापरे. याच्या त्याच्या चपात्या खायच्या, क्लासला गेली तर. म्हणजे घरून खूपच मग सगळा पगार घेत होते ना. बापरे. आणि मग म्हटलं आत्ता उडी मारायची, हं. तर तुम्हाला सांगते माझे आई वडील समोर उभे राहिले. कशी काय? कसे काय डोंगर चढून येतील? डोंगराच्या खाली उभे दिसले. बाई ग. डोंगराच्या खाली उभे दिसले शेतावर, हा कारण घरच तिथे आहे त्यांचं. पण हा. त्यांना माहित नाही मी तिथे उभी आहे म्हणून उडी मारायला. अच्छा. तर देवाने आतून आवाज दिला मला. बघा माझी काय देवादेव होती का? मी फक्त बाळेश्वरला जात होते 5 वर्ष डोंगर चढून. म्हणजे बापरे. माझी महादेवाचीच भक्ती होती. हो. हा मी लहान होते तेव्हा, 4थी-5वीला. आणि एवढ्या रात्री आणि ते कशी काय तिथे? तिथे दिसले ना, हो. 8 वाजता. 8 वाजता दिसले, हा. दोघं बरोबरच. तर देवाने असा प्रश्न मला विचारला, हं, तू इथून जर उडी मारली आणि तू हं, तुझ्या जीवाचं काय केलं, तू तर जगणार नाहीच. हं. इतका उंच डोंगर आहे आणि इतकी काट्याची झाड आहे, तर बापरे. ते कुणालाच माहित होणार नाही. मग हा ह्या आई वडिलांचं काय करायचं याचं उत्तर दे. हा. ते जगतील का? बरोबर. एकुलती एक आहे. मग हा मी तो डोंगर उतरून खाली गेली हा. आणि 3 महिने मग वडिलांच्या घरी होते. बापरे. आणि 3 महिन्यानंतर मध्ये जे लोक होते ते वडिलांनी दम देऊन म्हणे माझ्या मुलीचं वाटोळं तुम्ही केलं. हा. आणि मग यांना दम देऊन त्या लोकांनी, त्यावेळेस काही फोन बिन नव्हते एवढे, नव्हते. बरोबर. हो पत्र बित्र लिहायचे. हो. यांची बहीण माझी मामी, त्या हं. मामीनं जमवलं हा आणि म्हणे आता गावातच येऊन दाखव, हा वड्याच्या इकडे येऊन दाखव म्हणे, बहिणीची काय हालत करतो आम्ही. हा 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 हा. आणि मग तिथून पुढे दम देऊन ते न्यायला आले. त्यांची काही चूक नव्हती, पण ते त्यांच्या ताब्यातले होते. हो हो. चूक नव्हती, पण कधी असे 5 रुपये, 2 रुपये, 1 रुपये कधीच माहित नाही ना. हा बरोबर. आणि क्लास लावला इकडे येऊन, मग इकडेच आणलं डायरेक्ट त्यांनी, पण भांडे नाही दिले. मग कसला घरून क्लास काहीच, लावला? भांडे म्हणजे घरी जाऊन मी पोतं भरलं ना भांड्याचं. हा 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 हे हा. म्हणे आता घरी जायचंच नाही. म्हटलं मग भांडे बिंडे, तर म्हणे चल मग पोतं भरून घे. असं हं. झाल्यानंतर हा 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 घ्यायला आले, हा. दम दिल्यानंतर घ्यायला आले. आणि मग पोतं भरलं, पण माझ्या हातातून त्यांनी हिसकून घेतलं. हा. जावे ना. अरे बापरे. पोरी बिरी चांगल्या हे होत्या. हा. तर मग ते भांडे बिंडे काहीच नाही. मग अरे बापरे. अंगावर साडी 30 रुपयाची आपली, यांनी त्यांना भारी घेतल्या, पण मला अशी बरंगळ काहीतरीच घेतली होती. आई ग. त्या साडीवर मी आली. बापरे. हो, त्या साडीवर आल्यानंतर क्लासला जायला लागले. परत म्हणे शेंगा काढायच्या, हा. काम करायचं. परत 1 महिन्यात नेलं. अरे. इथे बी खायची वणवण करून ठेवली. घरून काय बाजरी वगैरे काय नाही. हम्म. पगार जायचा घरी, काय खायचं आम्ही मग? बरोबर. काहीच नाही ना, अक्षरशः काहीच नाही. बाजारात जाऊन जर्मलची ताटली आणली बाई ग. आणि जर्मलचा ग्लास आणला. बापरे. खायला अपुरं. मग त्या मुली काय करायच्या, आम्ही क्लासला 30-35 मुली होतो. कसला क्लास? सरकारी क्लास, आपला मशीन क्लास, अच्छा, शिवणकाम. हा शिलाई मशीन. हा हा हा. ते 1 महिन्यातच परत घरी नेलं, सगळं सामान काढून घेतलं. बापरे. मला काय एक खुंटी होती पिशवी अटकवायला, ती पिशवी काय फाटकी होती. काय तुम्हाला सांगायची माझी बाई परिस्थिती. ग. माझी आई अजून रडते. बघा, पण म्हणजे कसं खूप आणलं स्वामींनी तुम्हाला व्यवस्थित.
सगळं ते छान झालं तुमचं. आणि स्वामींचे मासिक माझ्याकडं 2 वर्ष चालू होते स्वामींचे मासिक. हो का? आपले स्वामी समर्थांचे. अरे वा. तर गगनगिरी महाराजांच्या आधी मी ते वाचन केले. हा. ते 2 महिने मासिक वाचन केलंय मी. अजूनही बापरे. मासिक मग मी दुसऱ्याला वाचायला दिले आता. अरे वा. 2 महिने चालू होतं माझं वाचन. पण त्यातलं ते आणलं इतकं सगळं सुंदर आहे स्वामींनी सांगाय. तुमचं रस्त्यावर म्हणजे चांगल्या रुळावर आणलं तुमचं रस्त्यावरचा संसार. हा, मला पहिल्यापासून म्हणजे देवाची आवड आहे ना. हम्म. असं आहे. खूप छान ताई. मी शेअर करते. हा. वाटला ते मला श्री कमेंटमध्ये स्वामी नक्की समर्थ. सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हो, तुमचेही असेच काही अनुभव असतील तर या दिलेल्या नंबरवर रात्री 9 ते 10 ह्या वेळेमध्ये तुम्ही शेअर करू शकता.